श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज आहे महिन्याचा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। दुसऱ्या गुरुवारनिमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। आणि आता मी पोछा मारून घेत आहे। तर पोछ्याच्या पाण्यामध्ये मी थोडी हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता सर्फ एक्सेलचं हे लिक्विड टाकून घेत आहे थोडंसं। आणि मी हर गुरुवारी म्हणजे आपला मार्गशीर्ष आहे म्हणून नाही, पण प्रत्येक गुरुवारी मी थोडी हळद आणि मीठ टाकून पोछा लावते, कारण की हळद आणि मीठ हे दोन्ही लक्ष्मीकारक असते, तुम्हाला माहीत असणार। तर त्यामुळे मी लावून घेते। आणि पुष्कळ जण गुरुवारी पोछा नाही लावत, पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण साफसफाई करतो घरातली, तेव्हाच आपल्या घरी लक्ष्मी मातेला यायला छान वाटणार। आणि जिथे गंदगी असणार तिथे झाडू पोछा नाही होणार, तिथे देवी कशी येणार आहे। तर म्हणून म्हटलं आम्ही हर गुरुवारी हळद आणि मीठ टाकतच असते पाण्यामध्ये। तर बघा पोछा लावून घेते आहे आणि इतकी थंडी आहे की माझ्या पायातून चप्पल मला काढावीच नाही वाटली। तर बघू शकता छान घासून लावत आहे। आणि थंडी फार आहे, इथे थंडी खूप वाढलेली आहे। तर बघा, आणि पांढरी फरशी म्हटलं किती साफ करा तरी त्याच्यावर थोडीशी तरी डागर आले ते दिसतातच। इथे माझा उंबरठा लेपन करून झालेला आहे आणि छान मस्त प्रमाणे मी रांगोळी घालून घेते आहे। आणि उंबरठा तुम्ही म्हणजे बाकी दिवशी नाही करणार लेपन तर नको करा, पण गुरुवारी तरी करत जा। मी गुरुवारी आणि जे मेन पौर्णिमा, अमावस्या आणि मेन काही दिवस राहतात आपले सण वगैरे, तेव्हा मी उंबरठ्याला लेपन करतच असते। आणि असे मी पावलं लावलेले आहे चांदीचे। आणि हे आहे कमळ फूल। तर असं मी मध्यात काढून घेते, जिथपर्यंत राहिला आणि जेव्हा मिटणार तेव्हा मिटणार, पण थोडेच वेळ काय ना ती रांगोळी राहणार तरी। तर म्हणून मी असं काढून घेते आणि खूप सुंदर सुरेख वाटतो असं काही रांगोळी, उंबरठ्याचं लेपन आणि रांगोळी काढली तर खूप छान वाटते। अगोदरच्या काळामध्ये बघा बाया छान शेणाने अंगण सारवत होत्या, रांगोळी काढत होत्या, किती छान आणि प्रसन्न वाटत होत्या। आता काही तसं राहिलेलं नाही आहे, पण जेवढं आपल्याकडे आहे तेवढं तरी म्हणजे आपण करू शकतो ते तेवढं तरी करा। आपण शेणाचं लेपन तर नाही करू शकत, आता मॉडेल जमाना झालेला असल्यामुळे। तर हे उंबरठ्याचं लेपन ते तरी परंपरा म्हणजे आपण करू शकतो, जपू शकतो, तर ती नक्की जपा तुम्ही। आणि हे आपल्याच घरासाठी, आपल्याच घरच्या लोकांसाठी खूप छान आहे, फायदेशीर आहे। तर मी ह्याप्रमाणे लेपन करून अशी रांगोळी घालून घेतलेली आहे छान मस्त, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला कशी वाटलं माझं उंबरठा लेपन, कसं वाटलं मला नक्की सांगा। आणि लक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे, हळदी पिवळा कलर लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। लक्ष्मी माता पिवळा आणि हळदी याकडे आकर्षित होते। तर बघू शकता। आणि मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे की उंबरठ्याचं लेपन करत जा, खूप फायदेशीर असते। आणि माझा अनुभव जो आहे, मला जो अनुभव झालेला आहे त्यावरून मी तुम्हाला सांगते की उंबरठ्याचं लेपन नक्की करत जा। तर अशा प्रकारे माझं लेपन आणि रांगोळी करून झालेली आहे। आणि आता आपण करणार आहे पूजेची मांडणी। आणि माझे कामं वगैरे सगळे निपटून झालेले आहे। आता मी निवांतपणे बसून छान मांडणी करून घेते पूजेची, बघू शकता। अगोदर मी छान पाट मांडून घेतला आहे, त्याच्यावर पिवळा वस्त्र हातरून घेतलेले आहे। आणि त्याच्यावर मी छोटा पाट मांडून त्याच्यावर लाल कलरचा वस्त्र हातरलेला आहे। आणि तांदळाची रास मांडून घेतलेली आणि त्याच्यावर अष्टदल कमळ काढून घेतलेला आहे। आणि आता कळशात मी माझा हा काशाचा कळश आहे, काशाचा कळश सगळ्यात शुभ राहतो। हा काशा तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकता। तर माझ्याकडे काशाचा गडवा आहे, माझ्या आईने मला अधिक मासमध्ये गिफ्ट केलं होतं। तर कलशावर छान स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि पाचीकडून कुंकवाची बोटं लावून घ्या। आणि पाण्यामध्ये मी 1 फूल, दुर्वा, सुपारी, 1 रुपया, हळद, कुंकू, अक्षिता हे टाकून घेतलेले आहे अगोदर। आणि हा नारळ तुम्ही
हा एकच नारळ तुम्ही प्रत्येक गुरुवारी वापरा. आपण हा नारळ बदलू शकत नाही. तर मी असा हा नारळ पाण्यामध्येच ठेवलेला होता. मागच्या गुरुवारी पूजा केली तेव्हा मी त्याच्यानंतर एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यातच ठेवलं होतं. कारण की जे तुम्ही पाण्यातच ठेवा, तर पाण्यात ठेवल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये तडकण्याची शक्यता नसते. म्हणून मी पाण्यातच ठेवते. आणि पानं तोडून आणले होते, तर त्या फांद्या बघा मी धुवून घेतल्या आहे. स्वच्छ धुवून घ्या आणि असंच नको ठेवा तुम्ही, स्वच्छ धुवून घ्या. आणि बघा नारळसुद्धा मी धुवून वगैरे छान त्याला ठेवलेला आहे. आणि तुम्ही बरोबर सेटलमेंट करून घ्या की कळस हलणार तर नाही वगैरे. माझा कळस भारी असल्यामुळे मला टेन्शन नाही आहे तेवढं हलाचं. तर बघा आता मी छान तयारी करणार आहे आपल्या घटाची. आपल्या देवी आईची मस्त मांडणी करून घेणार आहे. सगळं म्हणजे व्यवस्थित आवर्जून सेट करून बघावं लागते. इथे जमणार की इथे जमणार, इथे जमणार की इथे जमणार. तर बघा मी अशी तयारी करून घेतलेली आहे. छान मांडणी करून घेतलेली आहे देवी आईची. आणि पानं फुलं छान मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ. कारण की ते फुलं कुठून येतात, किती हातबोटं लागून राहतात, किती घाण लागून राहतात त्याच्यावर. पानं सुद्धा किती घाण कोणत्या पाण्यातून आहे, कुठे धूळ राहते, म्हणून स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी फुलं आणि पानं. आणि फुलं बघा अशा ताडणीमध्ये मी ठेवून दिलं आहे, जेणेकरून जेवढं एक्स्ट्रा पाणी असणार ते बाहेर पडून जाणार. आणि हे मांडलेलं आहे मी पानावर म्हणजे पानं ठेवले. त्याच्यानंतर मी अक्षदा त्याच्यावर टाकल्या आणि मग त्याच्यावर आपलं गणपती बाप्पा मांडलेले आहे. दुसरे पान घेतले आहे, त्याच्यावर मी महालक्ष्मी देवी मांडली आहे, जी आपल्या घरी रेग्युलर पूजा करतो आपण त्या देवीची. आणि तिसऱ्या पानावर मी कवड्या मांडलेल्या आहे, जे लक्ष्मीकारक असते आणि लक्ष्मीला अतिशय प्रिय असते कवड्या. इथे मी पाणी, ड्रायफ्रूट, दुधामध्ये साखर नक्की टाका, दूध, ओटी सगळं मांडून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि कोणतीही पूजा मांडायच्या अगोदर तुम्ही दिवा नक्की लावा. कारण की प्रत्येक पूजेची साक्षी एक दिवा अग्निदेव असतो. आणि तुम्ही म्हणणार हे बाजूला काय ठेवलं आहे? बाजूला माझी रामायणची पुस्तक आहे. रामायण आहे माझी. अगोदर मी जिथे किरायाने राहत होती, मला त्या वहिनीने त्यांची रामायण मला दिली होती. कारण की मला वाचायची आवड होती, तर त्यांनी त्यांची रामायण मला दिली होती. तर ती रामायण अजूनही माझ्याकडे आहे. 17 वर्ष झाले त्या रामायणला, ती माझ्याचकडे आहे. आणि खूप जुनी आहे, त्यावेळेसची आहे ती रामायण. त्यांच्या पूर्वजांची आहे ती रामायण. त्यावेळेस फक्त 8 रुपयाची होती. 8 रुपयाची त्याची किंमत फक्त 8 रुपये आहे. विचार करा तुम्ही, ते किती जुनी रामायण असेल. ती आज माझ्याकडे आहे. तर अशाप्रमाणे सगळं मी बघा आपले हत्ती मांडून घेतलेले आहे छान. सगळ्यांना हळद कुंकू लावून मी पूजा करून घेत आहे. आणि दिवे मी वॅक्सचे घेतले. इथे वॅक्सचे दिवे छान वाटतात. फक्त एक डेकोरेशन म्हणून मी तिथे ठेवलेले आहे वॅक्सचे दिवे आणि पानं. तुम्हाला म्हणजे वाटत असणार की ठेवा म्हणून ठेवा, नाही तर कारण की जेवढे दिवे लावले तेवढे कमीच वाटतात. आणि खरंच सांगते, जेवढे दिवे लावले तेव्हा एवढं प्रसन्न आणि घरामध्ये एक वेगळंच म्हणजे पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही पण सुद्धा ट्राय करून बघा. कधी तुम्ही दिवाळीत सुद्धा दिवे लावतात तर किती छान वाटते, मन एकदम प्रसन्न वाटते. म्हणून माझ्याकडे वॅक्सचे दिवे ठेवलेले होते, तर मी म्हटलं ते वापरून घेऊया. आणि खरंच खूप छान वाटत आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझ्याकडे जास्त वेळ असता तर मी तर आणखीन पुष्कळ काही करायचा विचार करते. पण वेळेचं आपलं एवढी बंदी आहे वेळेची की सकाळी उठा, हे काम करा, ते काम करा, सगळ्या गोष्टीची घाई असते. आणि एक वेळ निघून गेला ना, तर त्या वेळेच्या नंतर आपल्याला म्हणजे इच्छा नसते की म्हणजे हे काही करू दे, ते करू दे, इच्छा नसतेच. तर बघा माझी देवी आईची पूजा अशी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मला. हाय फ्रेंड्स, बघू शकता आपली पूजा झालेली आहे. आणि थोडा वेळ झालेला आहे आणि सगळे कामं वगैरे निपटून मग आरामात पूजा केली आणि पूजा झालेली आहे. आणि जेव्हा पहिला गुरुवार होता
तेव्हा मी हे हत्ती नाही मांडले होते, कारण की मी विसरून गेली ती हत्ती. मी नवीन घेतले होते तर म्हणून थोडीशी सवय नसल्यामुळे विसरून गेली ती. आज दुसरा गुरुवार आहे, तर मी आज हत्तीची सुद्धा म्हणजे छान पूजा केलेली आहे. आणि आपल्या महालक्ष्मीचा एक रूप गजलक्ष्मी असल्यामुळे तर आज मी आपले बघू शकता गजलक्ष्मी हत्तींची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि छान दिवे लावलेले आहे तिथे. तर अशी आजची पूजा होती. आणि आता मम्मीकडे सुद्धा जायचं आहे. मम्मीकडे भजन ठेवलेलं आहे, तर दाखवते तुम्हाला. चला. आणि बघू शकता अशाप्रमाणे छोटंसं घरगुती भजन ठेवलेलं आहे. आणि खरंच घरात म्हणजे वर्षातून तरी एकदा तरी भजन करा तुम्ही. खरंच घरात वातावरण एकदम पवित्र आणि पॉझिटिव्हिटी राहते घरात. तर अशाप्रमाणे भजन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं. आणि काय असते थोडं बहुत एक दिवस असाही असो की सगळे बाया पण एकत्र येतात आणि भजन वगैरे म्हणून मस्त खूप छान प्रसन्न देवामध्ये मग्न होऊन जातो. मला तर असं वाटत होतं की डोळे बंद करून असंच म्हणजे गाणंच म्हणत राहा देवांची. खूपच छान वाटत होतं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. तर मला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.